हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळे? तर इथे मी रात्री साबुदाणा भिजत टाकलेला होता. सोमवारासाठी मी वडे बनवणार होते. तर चला, हाताने थोडासा मॅश करून घेतलेला आहे. मी इथे मिरची कुटून घेतलेली आहे थोडीशी, आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेते 2 चमचे मी ते, आणि बटाटे उकडत घातलेले होते ते सोलून मॅश करून घेऊया मस्त हाताने. तर मीठ घालूया चवीनुसार, आणि छान असं एकजीव होईपर्यंत चांगलं डो मळून घेऊया आपण. हे बघा, कोणाकोणाला आवडता साबुदाणा वडा नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता डो मळून घेतला आहे आपला, झाला आहे बघा. मस्त टाईट असा डो बनवून घ्यायचा आपल्याला. हे बघा, झाला आहे आपला डो तयार. आता आपण वडे करायला घेऊया. तुमच्या आवडीनुसार बनवा, मोठे किंवा छोटे. हे बघा, वडे बनवून घेत आहे मी. हे बघा, सर्व वडे बनवून घेऊया आपण एक एक करून. चला, झाले आहेत आपले वडे तयार करून. आता आपण याला तळायला घेऊया. कढई घेतली आहे, त्यात तेल टाकून घेऊया. तेल छान कडकडीत होऊ देऊ. मग आता एक एक करून वडे टाकून घेऊया तेलामध्ये. छान ब्राऊन असे होईपर्यंत मस्त खरपूस असे तळून घेऊया वडे. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. चला, आता आपले थोडेसे तळू झाले आहेत वडे. त्याला आपण काढून घेऊया तेलातनं बाहेर. चला, आपण त्याला प्लेटमध्ये छान असे सजवून घेऊया. तुम्हाला मी तोडून दाखवते एक वडा. खूप क्रिस्पी, खूप टेस्टी झालेले आहेत वडे. गरमागरम मस्त असे छान लागतात खायला. तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, मी टेस्ट करून बघते. खूप सुंदर झालेले आहेत आपले वडे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.